पंचदशोध्याय. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थटन, हठयोगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जळता, चारी पुरुषार्थ येते हाता, पाप ताप दैन्य वार्ता, येथे काही न उरेची. वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी. तया ते या भवसागरी निश्चय तारती समर्थ, सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन. जे नर करती नामस्मरण, तो मुक्त याच देही. मंगळवेळी ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी. आपुली भावे प्रख्याती, हे नसेची तयांच्या चित्ती. स्वइच्छे वर्तन करती, काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करीती, कवणाचे गृहा न जाती. गुणोत्तरे जन ताडती, तरी क्रोध नयेचे. शीतोष्णताची नाही भीती, नसे ज्यांच्या चित्ती. सदा अरण्यात वस्ती, एकांत स्थळी समर्थ. सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन. लोकवस्ती आणि वन दोन्ही जयासारखी. परमेश्वर रूप येती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तयाते. त्यावेळी मंगल वेळात बासप्पा तेली राहत, दारिद्र्य पिळला बहुत दीन स्थिती तयाची. बासप्पा व्यवसाय करी, पूर्ण पडे त्या माझारी. 18 विश्व दारिद्र्य करी, पोटा भाकरी मिळेना. एके दिने फिरत सहज वना माझी येता, तो देखिला श्री समर्थ. दिगंबर यती राजा, कटकशय्या करून तेवरी केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे, अंतरी पटली खुण. यती ईश्वरांश पूर्ण, म्हणून सुखे शयन कटक शय्येवरी केले. अष्टभावे दाटोनी, माथा ठेविती श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करुनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श करिता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून अस्तविता, झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका, कृपा घन भक्त पालका. पाप ताप दैन्य हारका, विश्वपते जगद्गुरु. पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले येती. वरद हस्ते ठेविती, तत्काळ मस्तकी तयांचे. बासप्पांचे श्रीचरण, मन जडले ते पासून. राहू लागले निशदिनी, स्वामी सन्निध आनंदे. जिकडे जातील समर्थ, तिकडे आपण जात. तेसे पाहुनी हासत, कुटीर जन तयाते. वेड्याच्या नांदी लागला, संसार याने सोडिला. घरदार विसरला, वेळा झाला निश्चय. मग बासप्पाची कांता, ऐकून येशी वार्ता. करीत असे अकांता, म्हणे घर बुडाले. आधीच आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करून करीत होतो उपजीवन. आता काय करावे. बासप्पा येता गृहासी, दोडोत्तरी बोले तयासी. म्हणे सोडिले संसारासी, वेळ काय लागले. परी बासप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत, नसे चाळ कुणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान. ते होऊन सावधान चित्त देऊन ऐकावे. एके दिवशी आरण्यात बासप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात, घोर तम दाटले. चित्त जळाले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बासप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वपादे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी. मार्ग न दिसे त्या माझारी. चरणी रुतती कंटक, परी बासप्पाचे चित्ती. न वाटे काही भीती, स्वामी चरणी जळली वृत्ती. देह भान नसेची, तो समर्थे केले नवल. प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ. तेथे अग्नी समान, पाद स्पर्श सर्पा झाला. बासप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहून या एशिया परी, भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नको या समय, जे तुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलिता समर्थ. बासप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्पा त्वरित, सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून परतले सत्वर ग्रामा माझी आले. बासप्पा सहित बैसले, समर्थ एका देवडी. तेथे आपले अंगवस्त्र बासप्पा सोडून पाहत. तव